सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. घरात लक्ष्मीचा सतत वास राहावा, आनंद, भरभराट, धन, आरोग्य, शांती अखंड वाहत राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्याची दिव्य शक्ती आहे अष्टलक्ष्मी कलश अर्चनेत. आज आपण जाणून घेऊ अष्टलक्ष्मी कोण, तिचा पुराणातील आधार काय, अष्टलक्ष्मी कलश अर्चना कशी करावी, कधी करावी. अष्टलक्ष्मीचा उल्लेख एकाच पुराणात नाहीये, वेगवेगळ्या पुराणामध्ये रूप वर्णन केलेले आहेत. पद्मपुराणामध्ये धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, धान्यलक्ष्मी याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये विजयलक्ष्मी, आदिलक्ष्मी शक्तीचं वर्णन केलेलं आहे. देवी भागवत पुराणामध्ये लक्ष्मीचं स्वरूप, कृपा, स्तोत्रे, उपासनेचे परिणाम विस्ताराने सांगितलेले आहेत. लक्ष्मी तंत्र तांत्रिक ग्रंथामध्ये अष्टलक्ष्मीचे मंत्र, बीजाक्षरे, ध्यान, उपासनेचे मार्ग स्पष्ट केलेले आहेत. अष्टलक्ष्मी कोण आहे आपल्याला प्रश्न पडतो. अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवीच्या 8 रूपांना अष्टलक्ष्मी म्हणतात. त्याचे दीर्घायुष्य, धन, धान्य, संतती, विजय, शौर्य, सौभाग्य आणि आध्यात्मिक शांती ही सर्व अष्टलक्ष्मी 8 लक्ष्मी म्हणजे रूपात प्रकट होतात. इथं मी थोडक्यात सांगते की 8 लक्ष्मीचे आदिलक्ष्मी म्हणजे आध्यात्मिक शक्ती, धनलक्ष्मी म्हणजे धनप्राप्ती, धान्यलक्ष्मी धान्य संपन्नता, गजलक्ष्मी कौटुंबिक सौख्य, संतानलक्ष्मी संतती आनंद, विजयलक्ष्मी विजय आणि यश, वीरलक्ष्मी धैर्य आणि सामर्थ्य, विद्यालक्ष्मी ज्ञान आणि बुद्धी. अष्टलक्ष्मी कलश अर्चना आपण का करायची ह्याचं उत्तर आहे अष्टलक्ष्मी कलश हे समृद्धीचं प्रतीक आहे. त्यात पाणी, धान्य, नारळ, पान, कुंकू, हळद हे सर्व जीवनशक्तीचे घटक आहेत आणि त्यावर अष्टलक्ष्मीचं चित्र लावल्यामुळे काय होतं की 8ही शक्ती एकच सक्रिय होतात. ह्याची कलश स्थापना आपण कधी करावी हे आपण शुक्रवारी, कारण लक्ष्मीचा वार शुक्रवार असतो, पौर्णिमा पण असतील आणि सर्वात शुभ म्हणजे काय असते की दिवाळी, कोजागिरी किंवा गृहप्रवेशाच्या वेळी, दुकान, ऑफिस ओपनिंगच्या वेळी किंवा आपल्या घरात कोणाचा वाढदिवस असला, नवीन सुरुवात करायची असली तर ही आपण पूजा अर्चना करू शकतो. रोजच्या सुद्धा साध्या पूजेमध्ये अर्चनेत सुद्धा आपण करू शकतो. आपण कलश कसा घ्यायचा तर आपण कलश तांब्याचा किंवा तांब्याचा किंवा चांदीचा घ्यायचा. स्वच्छ आणि तो काय आता तर मार्केटमध्ये कलशावर आपल्याला 8 लक्ष्मीचे चित्र असे म्हणजे कलश मिळतो. अष्टलक्ष्मीचा कलश बाजारामध्ये कुठे उपलब्ध होतो आता. पूर्वी काही थोडंसं अवघड होतं, त्याच्यामुळे काय करायचे की तांब्याचा किंवा चांदीचा कलश घ्यायचा आणि त्याच्यावर लक्ष्मीचं चित्र स्टिकरनं चिटकवायचं, असं पूर्वी करायचे. पण आता आपल्याला मार्केटमध्ये दुकानामध्ये कुठेही अष्टलक्ष्मीचा कलश मिळतो, चांदीचा, तांब्याचा, पितळेचा, कोणताही आपल्या यथाशक्तीप्रमाणे म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपण तो कलश आणायचा. आणि त्या आधी काय करायचं की आपली दैनंदिन कामं आटोपल्यानंतर देव घराच्या जवळच आपण ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची, पाण्याने शुद्ध करून घ्यायची, चौरंग मांडायचा, तिथं चौरंगावर लाल कपडा टाकायचा. त्याच्यानंतर आपण कलश घ्यायचं, त्या कलशाला बाजारातून आणल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घ्यायचं, गंगाजल शिंपडायचं त्याच्यावर. त्यामध्ये कलशामध्ये सुद्धा स्वच्छ पाणी, गंगाजल, तुळशीचं पान, पंचामृत, अक्षदा, सुवासिक फुले आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि कलशावर नारळ ठेवायचं. नारळ सुद्धा आपण सुतून घ्यायचं दोऱ्याने, हळदी, कुंकू, फुलं त्याला वाहायचे. मोगऱ्याचं एखाद्यास आपल्याला मोगऱ्याचं असलं तर मोगऱ्याचं किंवा लक्ष्मी कोणतेही माळ त्याला कलशाला घालायची. मी आधीच सांगितलेलं आहे की कलशावर जर आपल्याकडे कलश साधा असला तर त्याचं समोर आपण स्टिकर लावायचं कलशाला. आणि जर समजा आपल्याला बाहेरून विकत आणलेलं असलं तर अष्टलक्ष्मीचा कलशच आणला असं त्याच्यावर चित्र असतं अष्टलक्ष्मीचं तांब्याच्या किंवा पितळाच्या तांब्याला, ते असलं तर अतिउत्तमच आहे. समजा नसले तर आपण स्टिकर लावायचं तांब्याला. त्याच्यानंतर आपण दोन्ही बाजूला समई लावायची आणि दिवा लावताना आपण म्हणायचं ओम दीपम ज्योती परब्रह्म, दीपम ज्योती जनार्दना, दीपम हरतु मे पापम, दीपम ज्योती नमस्तुते. आणि आंब्याची पानं असली तर आंब्याची पाने 5 लावायची कलशाला, नाही एखाद्यास विड्याची पानं, दोन्ही कोणती आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते आपण लावायची.
त्याच्यामध्ये आपण स्त्रीसुक्त म्हणायचं किंवा अष्टलक्ष्मी म्हणायचं किंवा ओम श्री महालक्ष्मी नमा 108 वेळा म्हणायचं, 1008 वेळा म्हणायचं, किमान 11 वेळा तर म्हणायचं. आणि आपण मनामध्ये म्हणायचं की हे देवी म्हणजे महालक्ष्मी देवी माझ्या घरात शांती येऊ दे, समृद्धी वाढू दे, अष्टलक्ष्मीचा अखंड प्रकाश माझ्या घरात राहू, असं आपण लाभू दे असं सुद्धा म्हणायचं. अष्टलक्ष्मी कलशाची अर्चना म्हणजे घरात 8ही स्वरूपाची दिव्य अशी ऊर्जा आमंत्रित करणे. ही अर्चना केल्यामुळे काय होते, फायदे अतिशय शक्तिशाली असतात आपल्या जीवनामध्ये, जीवन बदलणारे मानलेले आहेत फायदे ह्याचे फायदे म्हणजे अष्टलक्ष्मीच्या ह्याच्यामुळे पूजा अर्चना केल्यामुळे घरामध्ये धन्य टिकून राहतं, अनावश्यक खर्च कमी होतात, आदिलक्ष्मीचा आणि धनलक्ष्मीचा विशेष असा आशीर्वाद आपल्याला मिळतो. गजलक्ष्मीच्या कृपेने काय होते की भांडण, तणाव, गैरसमज कमी होतात, कुटुंबातील स्नेह वाढतं, प्रेम वाढतं, संतती सुख होतं, मुलाची प्रगती होते, मुलांचे आरोग्य चांगलं राहतं, बुद्धी, अभ्यास, उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत शुभ मानलेली आहे. नोकरी, विजयलक्ष्मीच्या आशीर्वादाने काय होतं की नोकरी मिळते, प्रमोशन होतं, इंटरव्ह्यू, परीक्षेत यश मिळतं, व्यवसायात अडथळे दूर होतात. आणि वीरलक्ष्मीची आपण केल्यामुळे कसं 8 लक्ष्मीचे 8 कृपा आपल्याला मिळतात, 8 आशीर्वाद. नकारात्मक शक्ती, वाईट नजर, अशुभ ऊर्जांना दूर ठेवते. घरातील प्रत्येक सदस्यामध्ये धैर्य, आत्मविश्वास, मानसिक बळ मिळतं. विद्यालक्ष्मीच्या कृपेने काय होते, आपल्या एकाग्रता, स्मरणशक्ती, अभ्यासात प्रगती, स्पर्धा परीक्षेत सुद्धा यश मिळतं. आध्यात्मिक आदिलक्ष्मीमुळे काय होते की आध्यात्मिक शांती, आध्यात्मिक शक्ती वाढते, आपल्याला नकारात्मक विचार दूर होतात, मन शांत होतं, स्थिर होतं. म्हणजे थोडक्यात काय तर आपण 8 लक्ष्मीची, अष्टलक्ष्मीची पूजा अर्चना केल्यामुळे 8 लक्ष्मीची आपल्याला आशीर्वाद कृपा आपल्याला मिळतात. आणि अजून एक मला सांगावं वाटते की अष्टलक्ष्मीच्या कलश अर्चनेमध्ये आपल्याला उद्यापन काही अनिवार्य नाहीये. जर आपण संकल्प केला किंवा आपण मनोकामना संकल्प केला तर आपण याचं उद्यापन करू शकतात. म्हणजे कोणी 11, कोणी 21 असं केलं संकल्प किंवा मनोकामना केली तर आपण ते उद्यापन करू शकतात. तसं काही उद्यापन अनिवार्य नाहीये. अष्टलक्ष्मी कलश पूजेची ही दिव्य माहिती जास्तीत जास्त भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कलश म्हणजे काय, देवाचं आसन, दिव्य ऊर्जा आणि पवित्र शक्तीचे प्रतीक. अष्टलक्ष्मी कलश म्हणजे 8 कृपा, 8 रूपांची कृपा. जय लक्ष्मी माता. सर्वांना नमस्कार.